नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस तुमचा स्वामी महाराजांच्या कृपेने खूप छान जाओ, सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. तर आज आपण पाहणार आहोत 24 साईज छातीचं ब्लाऊज कटिंग. आता 24 साईज म्हणजे फार तर 9-10 वर्षाच्या मुलीसाठी ब्लाऊज कसा शिवायचा. सध्या आषाढी वारीमुळे प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रम ठेवले जातात, त्यामुळे मुलींना ब्लाऊज हवे असतात. रेडीमेड एवढे परफेक्ट भेटत नाही. म्हणून आता आपण लहान मुलींसाठी ब्लाऊज कसा शिवायचा ते पाहूयात. तर इथे मी उंची घेतलेली आहे टोटल 10.5 इंच, तयार 9.5 इंच होईल. आता कमी जास्त उंची तुम्ही करू शकता किंवा एवढी ओके होईल, पण मुलीच्या उंचीनुसारही काही मुलींची उंची कमी असते, काहींची जास्त, तर ती तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. शोल्डर इथे मी घेतलेला आहे 5 इंच, कारण डीप नेक नाही. पुढचा गळा 4 इंच आणि मागचा गळा 5 इंच उंच आहे, त्यामुळे शोल्डर तुम्ही इथे 5 इंचच ठेवा. आणि उंची जी आहे ती एकदा चेक करा, दोन्ही बाजूने सेम पाहिजे. त्यानंतर इथे आर्महोलसाठी 5 इंचावर एक मार्किंग करा. 5 इंचच आर्महोल घ्यायचा आहे आणि 5 इंचच शोल्डर पण घ्यायचा आहे. आता इथे चेस्ट साईज आहे 24 इंच, पण इथे मी अर्धा इंच लुझिंग देणार आहे आणि प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिनसुद्धा. तर इथे मी पहा 24चा चौथा भाग होतो 6 इंच, पण मी अर्धा इंच लुझिंग देणार आहे, म्हणजे 6.5 इंचावरती मी मार्किंग करते. म्हणजे हा ब्लाऊज त्या मुलीला कमीत कमी अजून 3-4 वर्ष तरी आरामात येऊ शकतो, कारण मुलींचं वाढतं वय असतं, म्हणून थोडंसं एक्स्ट्राचं ब्लाऊज लुझिंग द्यायचं आहे. चेस्ट साईज झाली. आता कंबर घ्यायची आहे. तर कंबर इथे आहे 22 इंच. 22चा चौथा होतो 5.5, पण अर्धा इंच लुझिंग देऊन इथे मी 6 इंचावर मार्किंग करणार आहे. आणि पुढे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन. तर तुम्ही पाहू शकता खालचा भाग आहे एक्स्ट्राचा वाटत आहे. अशा वेळेस तुम्ही वरचा भाग वाढवून घ्या किंवा खालचा भाग थोडासा कमी करा, ॲडजस्ट होऊन जातं. कारण टक्स तुम्ही ते अर्धा इंचापेक्षा मग 1/4 इंच करून घेऊ शकता, कारण हे फिटिंगसाठी योग्य वाटत नाही. 6 इंच आणि हे 1 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच मायनस होऊन जातं. अंदाजे मी इथं 1 इंचावरती आर्महोल देऊन घेतलेला आहे आणि या पद्धतीने साईडचं कटिंग झालं आहे. गळा रुंदी घेणार आहे इथं 2.25 इंच. गळा खोली हा मागचा भाग आहे आणि जसं मी तुम्हाला बोलले की मला मागचा तयार गळा 5 इंच पाहिजे, तर मग मी इथे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेईल. पण मी अर्धा इंच एक्स्ट्राचा केला आहे. 5.5 इंच तयार गळा आणि 6 इंचावर मार्किंग करून हा गळा मी आखून घेतला आहे. आणि इथे थोडासा गळा वाढवण्याचं कारण म्हणजे हेच की मला इथे थोडासा आकार द्यायचा होता पानगळ्याचा. डीप नाही, नॉर्मली पानगळ्याचा आकार देणार आहे, कारण मी इथे लेस वापरणार आहे. आणि ते आता ही मी टक्सची उंची घेतली बरोबर जो आपलं आर्महोल आहे त्याच्या मधोमध, म्हणजे जे दंड घेर राहणार आहे गळा कटिंगनंतर, तिथे त्याच्या मधोमध टक्सचं मार्किंग केलं आहे. तर गळ्याच्या बाजूने सुद्धा थोडं 1/4 इंच डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे शोल्डर गळणार नाही, ब्लाऊजचा गळा उतरणार नाही. आणि मग या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा आता या बाजूचं तर कटिंग झालेलं आहे, मागच्या बाजूचं. आता इथं पुढच्या बाजूचं कटिंग कसं करायचं ते पाहूया. पुढच्या बाजूचं जे कटिंग आहे ते ओपन बाजूकडून करूया, म्हणजे पुढच्या बाजूने हुक लावायचे असतात. तर मी हे ताग्यातून कट केलेलं कापड आहे. आता ही ब्लाऊजची अस्तरची ओपन बाजू आहे. ओपन बाजूकडून जो बॅकचा पार्ट आहे त्याचा बंद भाग ठेवलेला आहे आणि आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक्स्ट्राचं जे काही मार्जिन वाढवायचं आहे, काही चेंजेस करायचे आहेत, ते करून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी हे जे आहे असं मार्किंग करून घेतलं. आता इथे फक्त फ्रंटचा आर्महोल आणि खाली टक्सची उंची आणि गळा एवढं मार्किंग करायचं आहे. तर आता इथे 2.25 इंच रुंद हा गळा आहे. गळ्याचं मी मार्किंग करून घेतलं आहे आणि आता हे बाजूला मी ठेवते आणि यावरती आता आपण ड्राफ्टिंग करून घेऊ. तर सुरुवातीला आहे एवढं आणि यामध्ये 1 इंच प्लस तुम्ही टक्ससाठी करू शकता किंवा इथे प्रिन्सेस कटसुद्धा तयार करू शकता, पण खूप लहान मुलींना एवढी गरज वाटत नाही. पुढच्या बाजूने टक्स नाही मारले तरी चालतात, पण तरीसुद्धा आपण 1 टक्स देणार आहोत, म्हणून इथे मी अर्धा इंचाचं लुझिंग वाढवणार आहे. आणि आर्महोल थोडंसं अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आणि बाजूला 1 इंचाचं मार्जिन वाढवून घ्यायचं. या पद्धतीने मार्किंग करून झाले. आता वरती गळ्याचं मार्किंग करायचं आहे, पण गळ्याचं मार्किंग मी इथे स्वीट हर्ट गळा घेणार आहे, त्यामुळे मी इथं गळ्याचं मार्किंग अगोदर कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला गळ्याचं मार्किंग कसं करायचं
ते सांगते. आता इथे आपण शोल्डर आधी डाऊन केलेलं होतं आणि त्यावरतीच मार्किंग केले, त्यामुळे इथे शोल्डर डाऊन करण्याची गरज नाही. जो अगोदरचा गळा होता ते पुन्हा एकदा चेक करून घ्या, नाही तर गळ्याचं कटिंग कमी जास्त होऊ शकतं. तर पहा इथे बरोबर 2.25 इंचाचा गळा आहे कटिंग करून मार्किंग करून. तर मी ते 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता इथे पुढचा गळा घ्यायचा आहे मला तयार 4 इंच. तर मग अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून इथे 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही नॉर्मली गोल गळा घेऊ शकता, स्वीट हार्ट घेऊ शकता किंवा चौकोनी घेऊ शकता, पण आता मी इथे स्वीट हार्ट गळा घेणार आहे. तर त्यासाठी मी बाहेर अर्धा इंच आणि वरती 1.5 इंच असं मार्किंग करून घेतले आणि इथून मी स्वीट हार्ट गळ्याचा असा आकार देऊन घेणार आहे. तर पहा अशा पद्धतीने डीपली हा स्वीट हार्ट गळा आकार आहे, हे मी कटिंग करून घेते. तर अशा पद्धतीने पुढचा भाग आणि मागचा भाग कटिंग करून तयार आहे. तर आता आपण स्लीवचं कटिंग कसं करायचं तेही पाहूया, कारण ही मापं खूप छोटी असतात आणि कटिंग करायला खरंच खूप अवघड जातं. तर पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे आणि मेजरमेंट किती घ्यावं यामध्येच खरं तर खूप कन्फ्यूज होतं. छोटं माप असलं तरी ब्लाऊज परफेक्ट बसायला हवा आणि त्यासाठी शोल्डर किती घ्यायचं, आर्महोल किती घ्यायचं, गळा किती घ्यायचा, हे जर मेजरमेंट व्यवस्थित नाही आलं आणि आपण रेग्युलर ब्लाऊजसारखं जर मेजरमेंट घेतलं तर पूर्ण ब्लाऊज फसला जातो आणि मग ते लहान मुलींना ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आणि मग ब्लाऊज ते घातल्यानंतर वाटत नाहीत की व्यवस्थित आहेत. उगाच इकडे तिकडे कुठेतरी गळा तरी उतरत असतो किंवा शोल्डर तरी उतरत असतं किंवा कुठेतरी कमरेपासून वरती उचकतं तरी. त्यामुळे अशा पद्धतीने योग्य मेजरमेंट घेऊनच तुम्ही लहान मुलींचं ब्लाऊजचं कटिंग केलं तर अगदी परफेक्ट बसतो. आता इथे आपण स्लीवचं कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे डबल कापड घेतलेलं आहे, कारण दोन्ही स्लीव्ज मी एकत्र कट करणार आहे. तुम्ही पाहिलं असेल घडी घालताना डबल कापड घेऊन मग त्याची 4 पदरी घडी केली आहे. 5.25 इंच उंची घेतली आहे. ओपन बाजूकडून नाही, ओपन बाजूकडून मी मार्किंग केलं आहे 4.5 इंच 4 इंच, कारण 3.5 इंच तयार स्लीव्ज आणि आर्महोल डाऊन केलं आहे फक्त 2 इंच. आणि आता इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेतलं आहे. 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन वाढवली आहे, कारण आपण ब्लाऊजवरती 1.5 इंचाचंच मार्जिन घेतलेलं आहे. तर इथे सुद्धा आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. दंडघेर इथं टोटल 8 इंच आहे, तर इथं त्याचा अर्धा घ्यायचा म्हणजे 4 इंच दंडघेर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. पहा इथे परफेक्ट मार्किंग आलेलं आहे. आता 24 इंच छाती आहे म्हणून मी 5.25 इंचच स्लीवची उंची घेतलेली आहे. स्लीवचं कटिंग कसं करायचं हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. प्रत्येक साईजनुसार उंची किती घ्यायची, आर्महोल किती घ्यायचं आणि कॅप हाईट किती घ्यायची सगळे डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि चार्टसुद्धा मी दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे प्रत्येक चेस्ट साईजनुसार लहान छोटी मोठी सगळ्या स्लीव्स तुम्हाला परफेक्ट कटिंग करता येतील. तर अशा तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शिलाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून अवश्य सांगा.